नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीकेचा भंडार या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, DNA फिंगरप्रिंटचे केंद्र डॅश येथे स्थित आहे. DNA फिंगरप्रिंटचे केंद्र डॅश येथे स्थित आहे. तर ऑप्शन क्रमांक 3, हैदराबाद या ठिकाणी DNA फिंगरप्रिंटचे केंद्र स्थित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जगात 5 जूनला कोणता दिन साजरा केला जातो? जगात 5 जूनला कोणता दिन साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, जगामध्ये 5 जूनला हा जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? भारताचे दुसरे पंतप्रधान कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4, भारताचे दुसरे पंतप्रधान हे लाल बहादूर शास्त्री हे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, अतिनील किरणे डॅशद्वारे शोषली जातात. अतिनील किरणे डॅश शोषली जातात. तर ऑप्शन क्रमांक 1, ओझोनच्या थराच्या द्वारे शोषली जातात हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. चूकभूल. तर ऑप्शन क्रमांक 2, वैकल्पिक द्वंद्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले या वाक्यातील काळ कोणता? स्वामी विवेकानंदांनी वेदांतावर चिंतन केले या वाक्यातील काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, साधा भूतकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? भारतात वैमानिक परवाना मिळवणारी पहिली व्यक्ती कोण होती? तर ऑप्शन क्रमांक 1, JRD टाटा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळलेले नाही? पुढीलपैकी कोणते योग्यरित्या जुळलेले नाही? तर ऑप्शन क्रमांक 1, बहुगीत आसाम. ऑप्शन क्रमांक 2, बाउल पश्चिम बंगाल. तर ऑप्शन क्रमांक 3, रासलीला उत्तर प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 4, कोळी गुजरात. तर ऑप्शन क्रमांक 4, कोळी गुजरात हे योग्यरित्या जुळलेले नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमवणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे? भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात छतावर जमवणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, तामिळनाडू या राज्यामध्ये छतावर जमवणाऱ्या पावसाच्या पाण्याची साठवण करणे अनिवार्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, तील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही? पुढीलपैकी कोणते युनेस्को जागतिक वारसा स्थळ नाही? तर ऑप्शन क्रमांक 2, कान्हा राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी व्याकरणाच्या उद्दिष्टे अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा. खालीलपैकी व्याकरणाच्या उद्दिष्टे अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4, वस्तू विनियम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, अल निनोचा विरुद्ध परिणामाला काय म्हणतात? अल निनोचा विरुद्ध परिणामाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1, ला निना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पुढीलपैकी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. पुढील शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा. तर शोकाचे वर्णन करणारी कविता. ऑप्शन क्रमांक 2, विलपिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा. सुरेशने गाणे गायलेले असेल या वाक्याचा काळ ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3, पूर्ण भविष्यकाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. खालीलपैकी समानार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1, ऱ्हस्व दीर्घ. ऑप्शन क्रमांक 2, हर्ष खेद. ऑप्शन क्रमांक 3, होडी नौका. तर ऑप्शन क्रमांक 4, स्वर्ग नरक. तर ऑप्शन क्रमांक 3, होडी नौका
ही आपली शब्दाची बरोबर जोडी होईल. प्रश्न क्रमांक 17 भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती? भोपाळ वायू दुर्घटना पुढीलपैकी कोणत्या पेस्टिसाइड प्लांटमध्ये झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 युनियन कार्बनडा इंडिया लिमिटेड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर या ठिकाणी. महाराष्ट्रातील खापरखेडा औष्णिक ऊर्जा प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संरक्षण करणे हा आहे ज्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? पुढीलपैकी कोणत्या आंदोलनाचा उद्देश जंगलाचे संवर्धन हा आहे त्यात लोक झाडे कापली जाण्यास प्रतिबंध करतात? तर ऑप्शन क्रमांक 2 चिपको आंदोलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 उर्जित पटेल यापूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते? उर्जित पटेल यांच्यापूर्वी RBIचे गव्हर्नर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 उर्जित पटेल यांच्यापूर्वी RBIचे गव्हर्नर हे रघुराम राजन हे होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव डॅश डॅश आहे? भारताचा राष्ट्रीय सूक्ष्मजीव डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 लॅक्टो बॅलिलस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. क्षीर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 पाणी हा करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 खोपोली या ठिकाणी महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 पोलो हा खेळ भारताच्या कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? पोलो हा खेळ भारताच्या कोणत्या राज्यातून उद्भवलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्यातून पोलो हा खेळ उद्भवलेला आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतीचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो? पुढीलपैकी कोणता संप्रदाय पर्यावरण वन्यजीव वनस्पतीचे संरक्षण ही पवित्र परंपरा मानतो? तर ऑप्शन क्रमांक 1 बिश्नोई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 डेफिसिट फायनान्स म्हणजे भारत सरकार डॅशकडून पैसे उधार घेते. डेफिसिट फायनान्स म्हणजे भारत सरकार डॅशकडून पैसे उधार घेते. तर ऑप्शन क्रमांक 4 भारतीय रिझर्व्ह बँक कडून पैसे उधार घेते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे? क्षेत्रानुसार भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गोवा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य डॅश डॅशने जोडली जातात. संयुक्त वाक्यात एकापेक्षा अधिक मुख्य वाक्य डॅश डॅशने जोडली जातात. तर ऑप्शन क्रमांक 4 प्रधानत्व बोधक उभयान्वी अवयव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 समूह दर्शक शब्द ओळखा जशी गवताची पेंडी तशी दुर्वाची डॅश डॅश. समूह दर्शक शब्द ओळखा जशी गवताची पेंडी तशी दुर्वाची डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 2 जशी गवताची पेंडी तशी दुर्वाची जुडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालील शब्दाचा समास प्रकार ओळखा. खालील शब्दाचा समास ओळखा. भाजीपाला. तर ऑप्शन क्रमांक 2 असमहार द्वंद्व हे आपले करेक्ट आन्सर होईल.